या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची रिपोर्ट किंवा फिर्याद झालेली नाही। व्हिडिओ बघितल्यावर आपण म्हणताय की मारहाण झाली आणि त्याचं कारण सुद्धा आपणच सांगितलं की अतिशय निकृष्ट असं अन्न आमदारांना दिलं जातं। खरं तर हा सुद्धा एक हक्कभंग होतो। हक्कभंग न करता या संदर्भामध्ये जर मारहाण केली असेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर निश्चितपणे याची जास्तीची माहिती ही स्वतः आमदार साहेब देतील किंवा ज्यांनी मार खाल्ला त्यांनी त्याबद्दलची माहिती द्यावी। पण ज्यांनी मार खाल्ला त्याला स्वतःची चूक जाणवत असेल तर मग रिपोर्ट होणार। परंतु सातत्याने अशा निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या संदर्भात यापूर्वी देखील तक्रारी आलेल्या आहेत। प्रशासनाकडनं एकच कंत्राटदाराला वारंवार पुढच्या वेळेस त्यांना कंत्राट वाढवून दिली जातात, त्याचमुळे ही मुजोरीपणा त्या कंत्राटदारांच्या अंगामध्ये नाही। आपल्या मताशी मी सहमत आहे। असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि बघाही आठवतं की 95 ते 99 मॅजेस्टिक आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये फक्त मी मारहाण केली नव्हती, पण मी मुख्यमंत्री तात्कालिक मनोहर जोशी साहेबांना रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो आणि रेस्टॉरंटमध्ये खायला सांगितलं। तर मला वाटतं की फक्त थोडंसं आम्ही या मार्गाने घेऊन गेलो। खरं तर याच्यामध्ये एक आहार समिती विधान भवनाची असते। पूर्ण प्रकरणाची चौकशी तर केली पाहिजे, कारण उद्या फूड पॉयझनिंग होणं ही सुद्धा गंभीर तक्रार आहे। आणि मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये तेव्हा उंदीर काक्रोच इतके होते, पण त्यानंतर मात्र व्यवस्था तात्कालिक मुख्यमंत्री मनोहर जोशींनी सुधारल्या। मला वाटतं की याची काळजी तर घेतली पाहिजे की आमदारांचा सुद्धा बाण सुटता कामा नये सहनशीलतेचा। आहार समिती जी आहे ती शिवसेनेकडेच आहे आणि शिवसेनेच्याच आमदाराकडनं अशा प्रकारची मारहाण होते आहे। कुठेतरी कायदा हा हातात घेतला जातो आहे। कायदेशीर बाबी लक्षात न घेता अशा प्रकारची मारहाण ही योग्य नसली तरीही आमदार म्हणून या संदर्भात काही भूमिका तुम्हाला वाटतंय? शेवटी मारहाणीचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु ज्या कारणासाठी मारहाण झाली त्याचंही समर्थन कसं करता येईल? म्हणजे या संदर्भामध्ये तुम्ही निकृष्ट अन्न द्याल तर मला वाटतं की शेवटी शिवसेना समितीचे अध्यक्ष असले तर समितीच्या अध्यक्षांनी असं खराब अन्न द्या असं तर सांगितलं नाही। नाही, अनेकदा बोललं जातं, पण अशी तक्रार आता तुमच्याकडे आहे का? कारण याचं कारण सांगतो की आपण ज्या तक्रारी आता सांगत आहात या खूप वर्षापूर्वी होत्या। माननीय देशगौरव विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी आल्यावर या बाबतीमध्ये अतिशय जास्त काळजी घेतली आहे। आता निकृष्ट तांदूळ किंवा अशा पद्धतीचं धान्य हे दिलं जात नाही। आता तर आनंदाचा सीधा द्यायची सुरुवात झाली। पण एखाद्या रेशन दुकानामध्ये महाराष्ट्रात हे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 56,000 दुकानं आहे। आता या 56,000 दुकानापैकी एखाद्या दुकानात तुम्ही म्हणता तसं घडू शकतं, पण अशी तक्रार आल्याबरोबर त्याच्यावर ॲक्शन घेण्याचे महाराष्ट्र सरकारच्या सूचना आहे। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आग्रह करेन की तुम्हाला हा संविधानाने दिलेला अधिकार आहे। जर एखादा दुकानदार हा तुम्हाला अशा पद्धतीने निकृष्ट अन्न देत असेल तर भारत माता की जय म्हणत याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही तक्रार केली पाहिजे। आणि ही तक्रार अधिकारी ऐकत नसेल तर संबंधित आमदारांपर्यंत तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, पण मला याची जाणीव आहे की अशा प्रकरणात महाराष्ट्राचे 288 व विधान परिषदेतले 78 आमदार अतिशय गंभीरपणे लक्ष देईल हा माझा विश्वास आहे। मॅजेस्टिक मध्ये आपण मुख्यमंत्र्यांना घेऊन गेलेला होता, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना। या मुख्यमंत्र्यांना घेऊन काय नेमकी परिस्थिती दाखवणार? नाही, शेवटी तेव्हा मी आमदार म्हणून मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये राहायचो आणि
काम करताना सक्रियतेने करणं हे 95 पासूनच मी करतो आणि म्हणून तेव्हा जेव्हा मॅजेस्टिकमध्ये उंदीर काक्रोच आणि अन्नामध्ये अतिशय केस यायचा तर तेव्हा मी माननीय तात्कालिक मुख्यमंत्री जोशी सरांना स्वतः मॅजेस्टिकमध्ये घेऊन गेलो. हां, त्याचा सुपरिणाम झाला की त्यानंतर मात्र मॅजेस्टिकमध्ये अशा पद्धतीने झालेलं नाही. आणि मी तर तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल, मी तर सह्याद्री गेस्ट हाऊसचं किचन हे सुद्धा अत्याधुनिक केलं पाहिजे ही आग्रही सूचना मी करत असतो. महाराष्ट्र सदनाचा दिल्लीचा हक्कभंग मी आणला होता, तेव्हाच्या आयुक्तावर हक्कभंग आणला. कारण शेवटी आमचाच विषय नाही, स्थानिक हॉटेलमध्ये सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि यासाठी माझा या संदर्भात संबंध नसतानाही आज महाराष्ट्रामध्ये 11 लक्ष प्रतिष्ठान आहे आणि दुर्दैवाने अन्न औषध प्रशासन या विभागाकडे असणारे कर्मचारी हे इतके कमी आहे की ते लक्ष देऊ शकत नाही. या संदर्भामध्ये 3 नवीन लॅब करण्याची मागणी घेऊन आपण प्रयत्न केला आणि अजितदादांनी तेव्हा आश्वासन दिलं की मी यासाठी 205 कोटी देतो. कारण आमदार असेल की सामान्य माणूस त्याला उत्तम पद्धतीचं अन्न उत्तम पद्धतीचं रेस्टॉरंटमध्ये त्याला खाद्यान्न प्राप्त होणं हा त्याचा अधिकार आहे. नाही, काल त्यांनी लिमिट वाढवली पण आता शेतकऱ्यांनी आजच सकाळी मला काही शेतकऱ्यांनी फोन केला की मागे जे धान्याची आम्ही विक्री केली त्याचे अजून पैसे नाही आले आणि धानाचा बोनस हा 25 मार्च 2025ला आपण GR काढला. अजून अनेक शेतकऱ्यांना धानाचा बोनस केला नाही कारण एकूण साधारणतः अंदाजे धानाचा बोनस द्यायला आपल्याला 1800 कोटी लागणार आहे आणि या क्षणाला आपण 900 कोटीच दिले आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली आणि ती शंका सुद्धा काल मी स्वतः अन्न नागरी पुरवठा सचिव मॅडमांना विनंती केली की ही शंका ठेवू नका, दूर करा. आणि ती शंका अशी आहे की ज्यांनी धान विक्री केंद्रावर विक्री केला त्यालाच बोनस मिळणार आहे, पोर्टलवर ज्यांनी नोंदणी केली त्याला पैसे मिळणार नाही, ही शंका होती. पण काल मला सन्माननीय सचिव सिंघल मॅडम महोदयांनी सांगितलं की मी याचा खुलासा आणि खंडन करणारा लेखी आदेश काढते की ज्यांनी पोर्टलवर नोंदणी सुद्धा